अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न द्या, नगराध्यक्ष बाळासाहेब वडजे। अकोले तालुक्यात अण्णाभाऊ साठे पुण्यतिथी ते जयंतीनिमित्त 18 जुलै ते 1 ऑगस्ट समरसता पंधरवाड्यात अकोले शहरात शासकीय विश्रामगृह येथे अनुलोपच्या वतीने अण्णाभाऊ साठे जयंती साजरी करण्यात आली। अध्यक्षस्थानी अकोले नगरपंचायतीचे नगराध्यक्ष बाळासाहेब वडजे हे होते। यावेळी खरेदी विक्री संघाचे व्हाईस चेअरमन माधवराव तिटमे, ग्राहक पंचायतचे मच्छिंद्र मंडलिक, दत्ता शेनकर, रासप जिल्हाध्यक्ष पांडुरंग पथवे, गणपत मसाळ, नवनाथ मोहिते, मीराबाई चांदणे, किरण गायकवाड, ज्ञानेश्वर साळवे, सागर गायकवाड, संगीता साळवे आदी उपस्थित होते। यावेळी शाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले। यावेळी माधवराव तिटमे म्हणाले की शाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला। ते अकोल्यात 5 ते 6 वेळा वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आले होते। अण्णाभाऊंच्या फकीरा, साताऱ्याचा वाघ, माकडाचा माळ बऱ्याच कादंबऱ्या प्रसिद्ध होत्या, त्या वाचण्यात आल्या। अण्णाभाऊंच्या गोवामुक्ती संग्राम व संयुक्त महाराष्ट्र चळवळ सहभाग होता। त्यांचे कार्य सर्वसामान्यांसाठी प्रेरणादायी होते। त्यांचे सहकारी मित्र शाहीर अमर शेख व गवाणकर यांनी तमाशा व गनाट्य केले। अण्णांच्या सहभागाने अनेक कलाकारांना व्यासपीठ प्राप्त झाले। यावेळी नगराध्यक्ष बाळासाहेब वडजे म्हणाले, शाहीर रत्न लोकशाहीर साठे हे थोर समाजसुधारक, लोककलावंत व लेखक होते। त्यांनी शाहिरीतून मोठे योगदान दिले। त्यांनी आपल्या शाहिरीतून सर्वसामान्यांच्या न्यायासाठी वाचा फोडली। रशिया देशात त्यांनी शाहिरीचे काम केले। रशियाने त्यांना त्या कामात चांगली आर्थिक मदत केली। त्यामुळे रशियात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सातत्याने पाठपुरावा करून रशियात मॉस्को येथे अण्णाभाऊ साठेंचा मोठा पुतळा उभारण्यात आला। अण्णाभाऊ साठेंना भारतरत्न पुरस्कार द्या अशी मागणी वडजे यांनी केली। यावेळी पांडुरंग पथवे, मच्छिंद्र मंडलिक, गणपत मशाळ, किरण गायकवाड, सागर गायकवाड यांची मनोगते झाली। संगीता साळवे यांनी अण्णाभाऊ साठेंवर कविता सादर केली। सूत्रसंचालन अनुलोपचे भाग जनसेवक रोहित चोथवे यांनी केले। उपस्थितांचे आभार ज्ञानेश्वर यांनी मानले। स्टार न्यूज साठी भाऊ वाघचौरे, अकोले।